मी, मंग्या, किरण आणि योग दुसऱ्या दिवशी सकाळी विचारत विचारत चुकत माकत बर्नार्डो साल्वाडोरच्या नदीकिनारी असलेल्या बंगल्यावर पोचलो. फाटक उघडच होतं. आम्ही थेट आत गेलो. बेल वाजवूनही प्रत्युत्तर मिळेना. मंग्या झरोक्यातून आत डोकावू लागला. आम्ही त्याच्या खांद्यावरून आत पाहू लागलो. तेव्हाच मागे रायफल लोड केल्याचा खट्याक असा आवाज ऐकू आला. हात वर करून आम्ही एकत्रच मागे वळलो. किंचित सावळी आणि पाणीदार डोळ्यांची एक तरुणी आमच्यावर हंटिंग रायफल ताणून उभी होती. वय 28 पेक्षा अधिक नसावं. केस मागे बांधलेले, शरीर अंगमेहनतीने सुबक आणि घोटीव झालेलं. "कॅन एरेस पोर के एस्तास aquí?" तिने जर्बेच्या आवाजात विचारलं. "होला, नोसोत्रोस सोमोस तुरिस्तास," मी उत्तर दिलं. "नाही, मला नको समोसा, माझ्यासाठी वडापाव सांग," मंग्या पटकन म्हणाला. "आपल्या अंगावर बंदूक ताणून ती चहासोबत काय घेणार असं विचारताय वाटलं काय तुला?" मी चिडून म्हटलं. "मग नेमकं काय बोलताय तुम्ही?" किरणने गोंधळून विचारलं. "आपण कोण, इथे का आलोय ते विचारतेय." मी म्हटलं, "आम्ही प्रवासी आहोत." मी सांगितलं. "नो सुसुरेस," ती पुन्हा ओरडली. "हिला कसं माहीत गन पाहून मला सुसू लागले ते?" योग कुजबुजला. "नेमकं माहीत नाही, पण आपापसात कुजबुज करू नका असं म्हणायचं असेल तिला." मी अंदाज बांधला. यापुढचे आमचे सगळे संवाद मोडक्या तोडक्या स्पॅनिश आणि इंग्रजीत झाले, परंतु इथे ते आपल्या मायबोलीतच सांगितलेले बरे. "आम्ही प्रवासी आहोत, भारतातून आलोय. सर बर्नार्डो साल्वाडोर यांना भेटायचंय. पुढच्या मोहिमेत ते आमचे गाईड बनतील का हे विचारायचं होतं." मी हात वर करूनच म्हटलं. थोडा विचार करून तिने गन खाली घेतली. मग आम्ही सुद्धा हात खाली केले. "माझ्या मागे या," असं बोलून ती वळली. डाव्या बाजूने बंगल्यामागे जाऊ लागली. मागे एक शेड होती. तिथे बाहेर बसून कॉफी पिण्याची सोय केलेली. तिने आम्हाला बसायला सांगितलं. 50-60 पावलांवर अमेझॉनचं पात्र दिसत होतं. तिने गन भिंतीला टांगली आणि आमच्या समोर बसली. विचारलं, "हाबलार, काय आहे तुमची ऑफर?" "पण आम्हाला तर बर्नार्डो साल्वाडोरला भेटायचंय. तुम्ही त्यांना बोलवा," किरण म्हणाला. "मीच आहे बर्नार्डो साल्वाडोर. तुम्हाला कुठे जायचंय ते सांगा," तिने म्हटलं. "तुम्ही बर्नार्डो साल्वाडोर आहात? 30 वर्षापूर्वी तुम्ही एल्डोराडोच्या शोधात गेला होतात. संतूर साबण वापरता की काय तुम्ही?" योगने अविश्वासाने विचारलं. "एल्डोराडोच्या शोधात गेलेले ते माझे बाबा होते. मागच्या महिन्यातच ते देवाघरी गेले. त्यांचं नाव बर्नार्डो साल्वाडोर सिनियर. मी त्यांची मुलगी बर्नार्डो साल्वाडोर ज्युनियर. यू कॅन कॉल मी बेनी." तिने अखेर आमचा गोंधळ संपवला. आम्ही निराश झालो. निरोपासाठी उठलो. तेवढ्यात तिने म्हटलं, "एल्डोराडोच्या शोधात जात असाल तर तुमच्या इतकं मूर्ख कोणीच नाही. इथल्या स्थानिकांनाही ते शहर सापडलं नाही तर तुम्ही बाहेरचे लोक काय शोधणार? या वर्षावनाचा आवाका किती मोठा आहे हे ठाऊक आहे का तुम्हाला? अर्धा युरोप आरामात मावेल यात. अमेझॉन आणि तिला येऊन मिळणाऱ्या लहान मोठ्या नद्यांचा असा भुलभुलैया आहे की एकदा आत शिरलात की कुठच्या कुठे पोचाल हे सांगता येणार नाही. तिथे तुमचा गुगल मॅप चालणार नाही. मोबाईलला रेंज असणार नाही. त्या दाट रानातली प्रत्येक गोष्ट तुमचा जीव घेण्यासाठी आसुसलेली असते. तुम्ही तिथे मेलात तर तुमच्या बॉडीत सुद्धा कुणाला दिसणार नाहीत." बेणीने आमच्या उत्साहावर बादलीभर पाणी ओतलं. ते खोटंही नव्हतं. अनुभवी गाईड शिवाय या विषुववृत्तीय वनात शिरणं हा आत्मघातच ठरला असता. "मग तूच का नाही आमची गाईड बनत? सर बर्नार्डोनी तुला त्यांच्या एल्डोराडो मोहिमेबद्दल खूप काही सांगितलं असणारच. आमच्याकडेही 1-2 पुरावे आहेत. आपण मिळून त्या सोनेरी शहराच्या निदान जवळपास तरी पोचण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न करायला काय हरकत आहे? आणि समजा काहीच नाही सापडलं तरी आम्ही तुला तुझ्या मदतीबद्दल इतके पैसे देऊ की तू हा बँकेकडे गहाण पडलेला बंगला आरामात सोडवशील. आहे कबूल?" मी प्रस्ताव ठेवला. बेनीच्या भुवया उंचावल्या. "तुला हे कसं कळलं?" तिने विचारलं. "पुढच्या दारावर चिटकवलेली बँकेची नोटीस पाहिली. तुला बंगला रिकामा करण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी 3 महिन्यांचा अवधी दिलाय. मला वाटतं तितका वेळ आपल्याला एल्डोराडो शोधण्यासाठी पुरेसा आहे. परत येताच आम्ही तुझं सगळं कर्ज फेडून टाकू. पण हो, त्या बदल्यात तुला तुझी बोट सुद्धा आपल्या मोहिमेसाठी वापरू द्यावी लागेल." मी थेट बंगल्यामागेच किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या बोटीकडे बोट दाखवत म्हटलं, "आय दियोस मायो." "अरे देवा, इथे येण्याआधी माझ्याबद्दल खूप चौकशी केलेली दिसतेय तुम्ही," बेनी आश्चर्याने म्हणाली.
तसं काही नाही सिस्टर, फक्त त्याची निरीक्षण शक्ती अफाट आहे, योगने उत्तर दिलं. अकोर दादो, चालेल, पण समजा आपल्याला एल डोराडो आणि तिथला खजिना सापडलाच तर त्यात सर्वांचा समान वाटा असेल, कबूल? बेनीने वाटाघाटी केली. अकोर दादो, मी तिच्याच भाषेत उत्तर दिलं. ठीक आहे, मग 2 दिवसांनी पूर्ण तयारीनिशी या. आणि हो, एक लक्षात ठेवा, या प्रवासात तुम्ही मेलात तर जबाबदारी माझी नाही. बेनीने कडक शब्दात निरोप घेतला. ही जितकी सुंदर तितकीच सक्त आहे, विजय फाटका बाहेर पडताना म्हणाला. मग एकट्या राहणाऱ्या मुलीने असायलाच हवं. जग खूप वाईट आहे मित्रा, होलसेलमध्ये, सचिन बडबडला. असणारच, तुझ्यासारखे लोक आहेत ना या जगात, किरणने पटकन म्हटलं. सगळे गडगडाटी हसले. 2 दिवसांनंतर पहाटे बरोबर 5च्या ठोक्याला, अजून पुरतं उजाडलंही नव्हतं. धुक्याच्या वाफा नदीच्या शांत पाण्यावर तरंगत असतानाच आम्ही बोटीसमोर नारळ फोडला. बेनीने घरघरणारं इंजिन सुरू केलं आणि आम्ही गणपती बाप्पा मोरयाचा गजर करून बोट पाण्यात लोटली. बोट कसली डबल डेकर बार्जच होता तो. खाली इंजिन रूमसह 3-4 खोल्या आणि छोटंसं किचन, वर आणखी 1-2 खोल्या आणि कॅप्टन्स रूम. कडेकडेने आणि समोर बराचसा मोकळा भाग, जिथे उभं राहून पर्यटकांना अमेझॉन जलविहाराचा आनंद घेता येतो. एकूण डामडौलावरून बोट कमीत कमी 25 वर्ष जुनी वाटत होती. कदाचित बेनीच्या वडिलांनी एल डोराडो मोहिमेवरून परतल्यावर 5-7 वर्षांनी घेतली असावी. पर्यटकांना अमेझॉनच्या विशाल पात्रात जलसफारी घडवून आणण्याचा व्यवसाय उत्तम चालेल असं त्यांना वाटलं असावं. परंतु पुढे व्यवसायाचं गणित बिघडलं असणार आणि या बोटीच्याच कर्जापायी बंगला गहाण पडला. थोडंसं उजाडताच पक्ष्यांनाही जाग आली. चोरटे सूर्यकिरण पूर्व किनाऱ्यावर उभ्या असलेल्या झाडीच्या दाटीवाटीतून वाट काढत नदीच्या पाण्यावर आले. चकाकू लागले. तरंगणारं धुकं कमी झालं. पुढे पात्र रुंदावलं. दूर किनाऱ्यावर तुरळक वस्ती दिसू लागली. रात्रभर जागरणाने थकलेले मच्छीमार किनाऱ्यावर मासळी उतरवत होते. शाळेला उशीर झालेली पोरं नदीच्याच गुडघाभर पाण्यात कावळ्याची आंघोळ उरकत होती. वातावरणात एक वेगळाच तजेला आणि निरागस आनंद होता. आम्ही अजून मनाऊसपासून फार लांब गेलो नव्हतो, म्हणून मनुष्यवस्तीची चिन्हे दोन्ही किनाऱ्यावर दिसत होती. त्यांचा निरोप घेत आमची ॲक्वा ॲमेझॉना बोट दूरच्या प्रवासाला निघालेली. वरच्या 2 आणि खालच्या 2 अशा 4 खोल्यात आम्ही आमचं सामान हलवलं. प्रत्येक खोलीत दोघांच्याच झोपण्याची व्यवस्था होती. 9व्याचा प्रश्न होता, पण सचिनने त्याच्या सोयीनुसार कधीही कुणाच्याही खोलीत झोपण्याचे मान्य केले आणि प्रश्न तात्पुरता सुटला. दुपारी 12 वाजता बेनीने बोट एका छोट्याशा बेटाजवळ थांबवली. आम्ही मनाऊसपासून बऱ्यापैकी दूर आलो होतो. एल डोराडोचा प्रवास जोखमीचा असल्याने बेनीने कुठलाही सहाय्यक सोबत घेतला नव्हता. उगाचच गवगवा झाला असता. आम्हालाही ते पटलं. बोटीची सफाई आणि जेवण या जबाबदाऱ्या आमच्याच डोक्यावर पडल्या. आम्ही त्या नेहमीप्रमाणे वाटून घेतल्या. त्यानुसार आज जेवण बनवण्याची पाळी विजय, लिंबाजी आणि किरणवर होती. सचिन, विशाल आणि मंग्या डेकची सफाई करत होते. उद्या योग, राजेश आणि माझी पाळी होती. पण आज मात्र आम्ही बेनीसोबत टेबलावर बसून कॉफी पिता पिता पुढच्या प्रवासावर चर्चा करत होतो. ते पाहून सचिनचा जीव आतल्या आत जळत असावा. बेनीने एक मोठा नकाशा टेबलावर पसरला. तो अमेझॉन नदीपात्रातील आजवरच्या ज्ञात सर्व जलवाटांचा होता. आता इथून पुढे कसं जाणार हे बेनी समजावू लागली. मला सापडलेल्या चार्ल्सच्या लॉगबुकमध्ये कुठलाच नकाशा नव्हता, पण त्याच्याही सुरुवातीच्या नोंदी बेनी जी वाट दाखवत्या त्याच वाटेवर जाणाऱ्या होत्या. अच्छा, तर आपण इथून आत शिरणार आणि पुढे जाणार. वा, सोप्पं आहे, योग नकाशावर बोट फिरवत म्हणाला. खरेखुरे नकाशे वाचणं आणि प्रवास करणं हे भूगोलाच्या पुस्तकातील नकाशा पाहून उत्तरं लिहिणं इतकं सोपं नसतं मिस्टर. जरा बाहेर बघा, म्हणजे अंदाज येईल, बेनीने सुनावलं. आम्ही समोर पाहिलं. खरंच पुढे विशाल नदी पात्रात 10 दिशांना नेणाऱ्या 10 वाटा फुटल्या होत्या. त्यापैकी नकाशात पाहिलेली वाट नेमकी कोणती हे सांगणं आमच्यासारख्या नौख्यांसाठी अवघडच होतं. दुपारच्या जेवणासाठी विजय आणि टीमने अंडा करी आणि फ्राईड राईसचा फर्मास बेत बनवला होता. सर्वांनी एकत्रच डेकवर जेवण घेतलं. रात्रीसाठी काय बनवू, किरणने विचारलं.
मी फिशिंग करणार आहे, बघूया काय सापडतं. मी कोपऱ्यात ठेवलेल्या रॉडकडे पाहत म्हटलं. तुमचं ठीक आहे रे, पण आमच्यासारख्या शाकाहाऱ्यांचे सॉलिड वांधे आहेत इथे. बोटीवर भाज्या कुठून मिळणार? किती दिवस खिचडी खायची? योग तक्रारीच्या सुरात म्हणाला. कडधान्य घेतलंय ना 1-1 किलो, उसळी करा की मग रोज, मंग्या डिवचत म्हणाला. अरे तुम्ही बोटीवर आहात मित्रांनो, बोटीवर शाकाहारी मांसाहारी असं काही नसतं. जे मिळेल ते खायचं होलसेलमध्ये. काय बेनी, आपण फारच इंटेलेक्च्युअल बोललोय असं वाटून सचिनने बेनीकडे कटाक्ष टाकला. पण बेनीने आपल्या बाउलमधील राईस संपवला आणि गुपचूप उठून केबिनमध्ये गेली. इंजिन स्टार्ट केलं. या पोरीला ना माझं काही कौतुकच नाही. जगातल्या नंबर 1 डिटेक्टिव्हला स्पॅनिशमध्ये काय बोलतात रे रताळ्या? सचिनने विशालकडे पाहत म्हटलं. त्या अमेझॉन सुंदरीचे मन जिंकण्याची निष्फळ पराकाष्ठा करण्याऐवजी सदर मोहिमेवर लक्ष केंद्रित करावे सेवकाने, असे अस्मादिकास वाटते, विशालने चिडून म्हटले. आईला एकतर हिचं स्पॅनिश समजत नाही आणि हा संस्कृतच्या सरोवरामध्ये गटांगळ्या खाऊन शिंतोडे माझ्यावर उडवतोय. कठीण आहे बाबा सगळं, सचिन पुटपुटला. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी संध्याकाळपासून गळ पाण्यात टाकून बसलो होतो, पण फारसं काही सापडलं नाही. जणू इथली सगळी मासोळी आधीच मानौसच्या बाजारात विक्रीसाठी जाऊन पोचली असावी. 8-8:30च्या सुमारास एक रेडटेल कॅटफिश गळाला लागली. चांगली 4-5 किलोंची असावी. पुढच्या 2-3 दिवसांचा बंदोबस्त झाला. कालवण शिजायला 10 वाजले. 10:15 वाजता बेनीने इंजिन आजच्यासाठी बंद केलं. आम्ही मनाऊस पासून जवळपास 150 किलोमीटरवर पोचलो होतो. पहिल्याच दिवशी मोठा पल्ला गाठला. अर्थात याचं सगळं श्रेय आमच्या कॅप्टन साहेबिणींचं. 10:30ला जेवायला बसलो. आमचा धिंगाणा सुरू असताना बेनी मात्र शांत होती. आपल्या वयाच्या मित्रमैत्रिणींसोबत दंगामस्ती करणं जणू तिला ठाऊकच नसावं. जेवण झाल्यावर हातात कोल्ड्रिंकचा ग्लास घेऊन सगळे डेकवर उभे राहिलो. नदीवरून येणारा गार वारा नाकाला झोंबत होता. इतकी स्वच्छ हवा आणि इतक्या उच्च प्रतीचा प्राणवायू शरीराने प्रथमच आत ओढला असावा. अमृत प्यायला मिळावं तशी आंतरेंद्रिय आनंदाने कासावीस झाली. आभाळ निरभ्र होतं. चमचमणाऱ्या ताऱ्यांचं प्रतिबिंब पाण्यावर पडून तेही चमचमत होतं. हे सगळं किती सुंदर आहे. यू आर व्हेरी लकी बेनी, मी उत्स्फूर्तपणे म्हटलं. तुम्ही कुठे पाहता त्यावर अवलंबून आहे, बेनी पलीकडच्या किनाऱ्याकडे पाहत म्हणाली. मग आम्ही सुद्धा नजर दूर फेकली. पलीकडच्या किनाऱ्यावरील दाट झाडीमुळे ताऱ्यांचा प्रकाश खालपर्यंत पोचत नव्हता. तिथलं पाणी गहिरं काळं होतं आणि त्यावर असंख्य हिरवट बिंदू जोडीजोडीने चमकत होते. पण ते ताऱ्यांचं प्रतिबिंब नव्हतं, ना पाण्यावर उडणारे काजवे. नक्की आहे काय ते? लिंबाजीने गोंधळून बेनीकडे पाहिलं. केमन्स, एवढंच बोलून ती झोपायला केबिनमध्ये निघून गेली. आम्ही पुन्हा त्याच दिशेने पाहिलं. संपूर्ण किनारा अगदी वरपासून खालपर्यंत केमन्सच्या अर्थात मगरींच्या भयंकर डोळ्यांनी लखलखत होता. आणखी 5 दिवसांनंतर सकाळी 9च्या सुमारास नाश्ता, 12च्या आसपास दुपारचं जेवण, संध्याकाळी 5-6ला चहा किंवा कॉफी आणि रात्री 10 वाजता पुन्हा जेवण. त्याआधी बेनी इंजिन बंद करायची. आम्ही आपापल्या खोलीत किंवा एकत्रच डेकवर 12 वाजेपर्यंत टंगळमंगळ करायचो आणि झोपायला जायचो. ते थेट सकाळी 8 नंतरच डोळे उघडायचे. पुन्हा तेच चक्र चालू. फावल्या वेळेत मासेमारी करणं, किनाऱ्यावरील झुडपांवर दडलेले प्राणी पक्षी दुर्बिणीतून पाहणं, क्वचित नदीवर ओथंबलेल्या झाडाच्या फांदीवरून रानटी फळं काढण्याचा प्रयत्न करणं, असे उद्योग सुरू होते. अधेमध्ये मी आणि राजेश मनासपासून आता जिथे पोचलोय तो मार्ग नकाशावर रेखाटण्याचा प्रयत्न करायचो. बेनी दररोज नवनवी डावी उजवी वळणं घेत होती. प्रत्येक ठिकाणी तसेच कमी अधिक रुंदीचे नदीपात्र,
किनाऱ्यापासून आत जिथवर नजर जाईल तिथे रानच रान. रानातून येणारे अज्ञात प्राण्यांचे आवाज. आम्हाला सगळं सारखंच वाटायचं. त्याच ठिकाणी गोल गोल फिरतोय की काय असं. चार्ल्सने आपल्या डायरीत मनासपासून 10 दिवसांनी ते एका आदिवासी गावापर्यंत पोचले असा उल्लेख केला होता. आम्हालाही 2-3 दिवसांनी तेच आदिवासी गाव लागलं तर प्रवास बरोबर चाललाय असं म्हणायचं. आता वस्ती जवळपास कुठेच नव्हती. प्रवासी बोटी सुद्धा नव्हत्या. किनाऱ्यापासून दूर आतल्या भागात राहणाऱ्या आदिवासी जमातींच्या छोट्या मच्छीमार नौका अधूनमधून दिसायच्या. त्यांच्या जाळीत चित्रविचित्र मासे असायचे. आम्हाला पाहून ही मोठी बोट इथे कशी काय वाट चुकली असं आश्चर्य त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसायचं. क्वचित कधी बेनी त्यांच्याशी स्थानिक भाषेत बोलून आम्ही योग्य वाटेवर अर्थात प्रवाहावर आहोत याची खात्री करून घ्यायची. नवीन काही घडत नाही आहे म्हटल्यावर आमचा सुरुवातीचा उत्साह आता कंटाळ्यात बदलू लागला. सतत तीच ती नदी, तेच ते गहिरे गढूळ पाणी आणि तेच ते हिरवेगर्द जंगल पाहून पाहून डोळेही हिरवे झाले. इथे सोन्याचं शहर बिहर काही नाही. सगळ्या साल्या अफवा आहेत होलसेलमध्ये. आणि गरमी काय होते आहे. माझा आईस्क्रीम खाण्याचा मूड झालाय. सचिन नुसत्या बनियांवर किरकिर करत बसला होता. खरंच उकाडा खूप आहे, पण बोटीवर आईस्क्रीम कोण देणार आहे तुला. गारेगार पाण्याची बाटली मिळाली तरी खूप झालं, किरण म्हणाला. का, बॅटरीवर चालणारा फ्रीज आहे ना किचन मध्ये, ठेवा की पाण्याच्या बाटल्यात. कुणी अडवलंय, मंग्याने विचारलं. फ्रीज मोठा आहे रे, पण पकडलेले मासे, भाज्या आणि कोल्ड्रिंक्सनी फुल भरलाय. आणखी काही ठेवायला जागाच नाही आत, लिंबाजीने अवस्था सांगितली. कोल्ड्रिंक आहे आपल्याकडे. मग साल्यांनो मी घसा कोरडा पडून मरायची वाट पाहताय का. आणा, लवकर आणा, सचिन ओरडला. इंद्रियांवर तसूभरही नियंत्रण नसलेल्या कुचकामी मनुष्या आपला अतिमहत्वाकांक्षी जलप्रवास अद्याप निम्म्याहूनही निम्मा झालेला नाही. मार्गात आणखी दाट वनांचा अडथळा येण्याची संभावना आहे. आर्द्रता वाढत जाईल, कंठ शुष्क होईल. शीतपेयांचा साठा आताच संपुष्टात आला तर मोहिमेत पुढे देहाची काहिली काय प्राशन करून श्रांत करावयाची. या अमेझॉन सरितेचे गढूळ काळेशार जल. विशालने संस्कृत नाटकातल्या जबाबदार प्रधानजींच्या आवेशात म्हटलं. नको साल्या तुझं कोल्ड्रिंक. उकळलेलं पाणी होत माझ्या नरड्यात. या बटाट्याची बडबड ऐकून तहान मेली माझी. सचिन कुरकुरला. अजून किती प्रवास बाकी आहे रे साधारण, लिंबाजीने चौकशी केली. 10% तरी पार पडला असेल बहुतेक, तेही बोट योग्य मार्गावर असेल तर. राजेशने खांदे उडवत म्हटलं. काय, 5 दिवसात फक्त 10% प्रवास उरकला. दिवसाला 2% स्पीडने जातोय फक्त आपण. मग पोचणार कधी, एल्डोराडो शोधणार कधी आणि परत कधी जाणार. मंग्याने एकामागून एक प्रश्न विचारले. हा नेहमीसारखा ज्ञात ठिकाणाचा प्रवास असेल तर शोधणं सोपं असतं मित्रांनो, पण जे स्थान नकाशात उपलब्धच नाही, ज्याच्या फक्त आख्यायिकात सांगितल्या जातात, अशा ठिकाणी पोचायचं. नव्या जुन्या नोंदींचा माग काढायचा. आपल्या वाटा आपणच तयार करायच्या. तिथे उशीर हा होणारच. तरी बेनी बऱ्यापैकी वेगाने बोट पुढे नेत आहे. मला आपल्या कॅप्टनवर पूर्ण भरोसा आहे. एवढ्यातच नाउमेद होऊ नका, मी आश्वासक सुरात म्हटलं. सर्वांनी होकारार्थी मान हलवली. त्या रात्री बेनीने 10 वाजले तरी बोटीचे इंजिन बंद केले नाही. जेवणाच्या टेबलावर तिची वाट पाहत आम्ही ताटकळलो होतो. सचिनचा हात तर 2दा सूपच्या बाउलमधील चमच्याला स्पर्श करून नाईलाजाने परतला होता. दुपारी तो उकडतय म्हणून बोंबलत होता आणि आता रात्रीच्या गार वाऱ्याने सूप थंड होईल म्हणून किरकिर करत होता. शेवटी 10:15 वाजता मी बेनीला बोलवायला इंजिन रूम मध्ये गेलो. हॅलो बेनी, बस कर आता, आम्ही डिनर टेबलवर वाट पाहतोय तुझी, मी म्हटलं. तरी बेनीने बोट थांबवली नाही ना वेग कमी केला. इंजिनाच्या घरघरीत तिला ऐकू गेलं नसेल असं वाटून मी पुन्हा मोठ्याने म्हणालो. बेनी, ऐकलंस का मी काय म्हणतोय ते. हो ऐकलं, पण तुला बोटीमागे ते दिवे दिसत आहेत का, बेनीने नजरेनेच दिशादर्शन करत म्हटलं. मी केबिनच्या उघड्या खिडकीतून मान बाहेर काढली आणि अंदाज घेतला. रातकिड्यांची तीव्र किरकिर एकदम अंगावर आली. आमच्या बोटीपासून खूप दूर पात्रात जवळपास 1-2 मैल मागे काही क्षीण दिवे दिसत होते. आधी सुद्धा माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं होतं. मागच्या किनाऱ्यावर सुटलेल्या एखाद्या आदिवासी गावातल्या त्या मशाली असाव्यात असं वाटलं होतं.
पण आता ते हेडलाईट्स असून सतत पुढे पुढे येत आहेत हे जाणवलं. कोण आहेत ते? एनिथिंग टू वरी? मी विचारलं. एव्हरीथिंग टू वरी मिस्टर. ते पोचर्स आहेत किंवा रिव्हर पायरेट्स. त्यांच्याकडे हत्यारं असतील. आपल्याला ठार मारून जे असेल नसेल ते सर्व लुटतील. नंतर ही बोट सुद्धा जाळून टाकतील. हे सांगताना बेनीच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले होते. लगेच इंजिन बंद करून मागे ये, मी म्हटलं. बेनीने लक्ष दिलं नाही. तसा मी जवळपास ओरडलोच. मी सांगतोय तसं कर. आय हॅव अ प्लॅन. ती एकदम दचकली. मला राग देखील येतो हे तिला प्रथमच समजत होतं. तिने पटकन इंजिन बंद केलं आणि माझ्या पाठोपाठच डेकवर आली. मित्रांनो, आज डिनरला थोडासा उशीर होईल. काही नको असलेले पाहुणे आपल्या मागावर येत आहेत. कदाचित मनाऊसपासूनच ते आपला पाठलाग करत असतील. ते आपल्याला सहज लुटतील आणि ठार करतील असा त्यांचा गैरसमज आहे. कारण त्यांना ठाऊक नाही आपण कोण आहोत ते. अशा चकमकी आपल्या रोजच्या कामाचा भाग आहेत. आपण 9 घोस्ट आहोत. आज यांना दाखवून देऊ की लुटारूंपेक्षा भूतच जास्त खतरनाक असतात, मी आवेशाने म्हटलं. अरे पण बंदुकी आणि हत्यार असतील ना त्यांच्याकडे? सचिन थरथरत म्हणाला. आपल्याकडे सुद्धा बेनीची हंटिंग रायफल आहेच की. शिवाय बोटीवर चाकू, सुऱ्या, कोयते सुद्धा आहेत. पण त्यांची गरजच भासणार नाही असा प्लॅन आहे माझ्याकडे. आधी हे जेवण स्वयंपाकघरात नीट ठेवून या. बेनी, तू बोटीचे सगळे दिवे बंद कर. आज थोडा चंद्रप्रकाश आहे. त्यात बोटीला पुढे मुख्य प्रवाहापासून बाजूला काढून एखाद्या दाट झाडीमागे दडवून ठेव. आपले दिवे बंद झाले की ते गोंधळतील. हळूहळू चंद्र सुद्धा उंच झाडांमागे निघून जाईल. पूर्ण अंधार होईल. आपण शांत राहिलो तर ते आपल्याला शोधू शकणार नाहीत. कदाचित याच वाटेवर आपल्याला टाळून पुढे निघून जातील किंवा आहे तिथेच थांबतील. पहाट होताच आपण बोट पुन्हा स्टार्ट करू आणि अमेझॉनच्या भुलभुलैयात त्यांना चकवा देऊ. मी प्लॅन ऐकवला. पण ते जवळ येऊन थांबले आणि पहाट होताच त्यांनी आपल्यावर हल्ला केला तर? लिंबाजीने शंका घेतली. तशी शक्यता खूप कमी आहे. त्यांना फक्त आपल्याला लुटायचंच असतं तर इतका वेळ वाया घालवण्याची गरजच नव्हती. लोकवस्ती मागे पडून 2 दिवस झाले. वेग वाढवून त्यांनी केव्हाच आपल्याला गाठायला हवं होतं. त्यांचा हेतू वेगळा वाटतोय. कदाचित आपण एल्डोराडोच्या खजिन्यामागे लागलोय हे त्यांना कळलं असावं. आपल्या मागोमाग यावं आणि खजिना सापडलाच तर आपल्याला ठार करून तो लुटावा अशी कदाचित त्यांची योजना असेल. त्यामुळे सध्या तरी त्यांच्याकडून आपल्याला धोका नाही. असलाच तर तो परतताना आहे. मी शक्यता वर्तवली. पण त्यांना कसं माहीत पडलं तुम्ही एल्डोराडोच्या शोधात आहात ते? बेनीने विचारलं. भेंडी, हिला काय वाटतं? आम्ही हिच्यापर्यंत कसे पोचलो? गाईडची चौकशी करताना 4 चौघांना विचारावं लागणारच ना. एल्डोराडोचं नाव न घेता एल्डोराडोला येणार का हे कसं विचारायचं? विजयने आपली बाजू मांडली. म्हणजे खल्लास. ही एक बोट नाही, मनाऊसमध्ये जितक्या लुटारूंच्या टोळ्या असतील त्या सगळ्या येतील आता आपल्या मागे होलसेलमध्ये. काय फडतूस डिटेक्टिव्ह आहात तुम्ही. इतक्या वर्षात काहीच शिकला नाहीत माझ्याकडून. सचिन बोंबलला. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा. त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.